एवढं लवकर नाही सुरू होणार नाही त्यांची 4 वाजता सुरू होईल. सेकंड हाफ जो आहे दुपारच्या सत्रामध्ये ऑल इंडिया ओपन हाफ सुरू होणार आहे आणि ऑल इंडिया ओपन हाफच्या खेळाडूंना विनंती, आपल्याला 1:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 1:30 वाजेपर्यंत आपण हे सगळे सामने कव्हर करणार आहोत. ऑल इंडिया ओपन हाफला विनंती, आपल्याला बरोबर 1:30 वाजता रिपोर्टिंग आहे. मांजरी मुंडवा विरुद्ध अलोक 11. मैदानाचा हा बर्ड आय व्ह्यू. मांजरी मुंडवा संघ प्रशांत बरदानी, जतीन गुप्ता, रोहन कौस्ती, अरबाज शेख, नागेश, राहुल गायकवाड, विकी अटोळे, नितीन तिळेकर, रवी काळे, ओमकार गायकवाड आणि गुलशन असा हा मांजरी मुंडवाचा संघ. तर अलोक 11 मध्ये आलोक राजपूत, रोहित खरात, साहिल कड, वेंकी, फिरोज शेख, अजित बडगी, अजित बगाडी, जहीर गुरु, सम्रान बागवान, नाहिद शेख आणि रियाज पटेल. दोन्ही तगड्या टीम आहेत. तर आपण बघतो रोहित खरात यावर्षी प्रहार प्रीमियर लीगचे ते ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि अलोक 11 संघामधून या सामन्यामध्ये आपल्याला रोहित खरात यांना देखील बघायला मिळेल. या दोन संघांमध्ये मॅच सुरू होते, एक तगडी मॅच आपल्याला बघायला मिळेल. तर मॅचला सुरुवात होते. सम्रान बागवान गोलंदाजीसाठी तयार, तर फलंदाज दोघेही मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि मॅचला लगेच सुरुवात होते. 3ऱ्या क्रमांकाचा सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे. 8 संघ इथे खेळणार आहेत एरिया वाईज, अर्थातच पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अंतर्गत सामन्यांमध्ये. तर पहिला चेंडू आखूड टप्प्याचा खाली राहिला होता डाव्या यष्टीवरती चेंडू आणि स्क्वेअर लेगला खूप जबरदस्त फटका इथे आलेला आहे. धावा मिळत आहेत 4. मांजरी मुंडवा दुसऱ्याच चेंडूवरती चौकार घेत जतीन गुप्ता, ओहो लॉफ केला चेंडूला, क्षेत्ररक्षक मात्र हातातून चेंडू निसटेल. डीप लॉंग ऑफला सीमारेषेवरती अडवल्यात यश मिळत आहे आणि धाव घ्यायचा प्रयत्न आहे. यास 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 फलंदाज क्रमांक 1 बाद. दोघांमधला ताळमेळ संपला होता, धाव घेण्याविषयी संभ्रम होता आणि यष्टी मात्र उडवलेले गोलंदाजानं. 6 धावा 1 गडी बाद 6 मांजरी मुंडवा. पहिलं षटक सुरू झालंय. जतीन गुप्ता आणि प्रशांत या जोडीला आपण मैदानामध्ये बघतोय फलंदाजी करताना. कालपर्यंत जवळपास 48,000 रुपये हे चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून जमा झालेले आहेत. खेळाडूंना सुद्धा विनंती आहे की तुम्ही जेवढे जास्त चौकार मारणार, जेवढे जास्त षटकार मारणार आहात, तेवढी जास्त रक्कम ही आपलेच सहकारी स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबियांना कर्तव्य निधी म्हणून जाणार आहेत. तुम्ही जेवढे चौकार माराल, जेवढे षटकार माराल, तेवढी जास्त रक्कम या कुटुंबियांना सचिन ढवळे सरांकडून दिली जाणार आहे. यास कडक उंच फटका, गॅप आहे, दरी आहे आणि चेंडू अलगद सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. मिळतील धावा 4.
या अगोदरचाही त्याने लॉफ केला होता. 38 सर्कलच्या डोक्यावरून उचलायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदीच खाली पोहोचलाही होता. कॅच सुटला तिथे. मात्र दुसरा इनसाइड आउट अत्यंत देखणा फटका आपण बघतोय स्क्रीनवर. अलगद चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. खूप सुंदर अगदी क्लोजअप व्ह्यू देखील बघायला मिळेल. जागा बनवली अगोदर त्याने. खरं तर स्क्वेअर लेगला खेळायचं होता पण बघितलं की त्याने उजव्याच्या बाहेर लेंथ बॉल आहे तर अचानक आपला फटका त्यानं फिरवला आणि इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार मिळवलेला आहे. 10 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात जतीन गुप्ता ऑन स्ट्राईक. परत एकदा जतीन उंच उंच टोले चंग आणि धावा मिळतील 6. दिमागदार षटकार. पहिल्याच षटकामध्ये तुफानी सुरुवात मांजरी मुंडवा संघाची. 16 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जतीन गुप्ता आज विकेट मात्र बॅटिंगला खूप सोपं दिसतंय. अगदी सकाळच्या ड्यू फॅक्टर मध्ये सुद्धा आपण धावांचा पाऊस पडलेला बघितला. त्यानंतर धावांचा पाठलाग देखील बघितला दुसऱ्या डावामध्ये. 60 धावा 3 षटकांमध्येच त्या धावांचा चुराडा झाला. यस परत एकदा कव्हरच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न होता. आता डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. जतीन परत एकदा 2 धावा मिळवून देईन. मांजरी मुंडवा संघाला 18 वरती पोहोचतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 18. पुन्हा एकदा हा मैदानाचा अत्यंत सुंदर व्ह्यू आणि 4 दिवसामध्ये 39 सामन्यांमध्ये 236 षटकार आणि 492 चौकार. एकूण 48,200 रुपये या तीनही आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना ही रक्कम दिली जाणार आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम सचिन ढवळे फाउंडेशनचा या स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत जबरदस्त प्रक्षेपण तुम्हाला बघायला मिळेल. सिनेमॅटोग्राफी काय असते या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम स्पोर्ट्स मीडियाने आपल्याला दाखवलेली आहे आणि अत्यंत सुंदर दृश्य आपल्याला इथे वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. याबरोबरच षटकाची सुरुवात होणार आहे. अजून एक षटक गोलंदाज असेल धनंजय भिंताडे. वा चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला हा चेंडू गुलशनच्या समोर मोठा प्रश्न उभा केला होता धनंजय भिंताडेनं. आणि फलकावरती धावांची नोंद आहे मात्र 18. सम्रान बागवानचं पहिलं षटक महागडं ठरलं होतं. जतीननं त्या षटकामध्ये यथेच्छ समाचार घेतला होता. खरपूस समाचार घेतला होता. 18 धावा फटकावल्या. दुसऱ्या षटकामध्ये यस परत एकदा चांगला चेंडू. स्लोवर वन. थोडीशी फ्लाईट आणि लेंथ देखील अतिशय मजबूत. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे धनंजय भिंताडेची. खरं तर रोज खूप क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. मिस्टर प्रीमियर लीग देखील म्हणता येईल कारण अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे जिथे एक आयकॉन आहे तिथे धनंजय भिंताडेला मोठी मागणी असते आणि त्यामुळेच अनुभव त्याच्याकडे ठासून भरलेला आहे. थोडीशी मोमेंट करतोय. इथे तिसरा चेंडू देखील अप्रतिम आहे. धावाची संधी होती तिथे. क्षेत्ररक्षक थोडासा तिथे स्लो होता. वेगवान हालचाली तिथे अपेक्षित होता. 1 धाव पूर्ण होईल आणि फलक पोहोचेल 19 वरती. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. जतीन गुप्ता स्ट्राईक एंड वरती. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडला होता त्यानं. धावांचं झाड हलवलं होतं त्याने मैदानामध्ये. गदा गदा हलवलं होतं जिथे धावा आल्या होत्या 18. आणि आता तो धनंजय भिंताडेचा सामना करणार आहे. या खेळाडूकडे व्हेरिएशन इतकं आहे. तो लेग कटर टाकू शकतो. ऑफ कटर टाकू शकतो. गती परिवर्तन करू शकतो. इथे हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक खाली. अस्टॅकन आणि जतीन गुप्ता. बिग विकेट. मोठा मासा गळाला. पहिला फलंदाज. दुसरा फलंदाज बाद. मांजरी मुंडवा संघाला धक्का मोठा. धनंजय भिंताडे काय योग्यतेचा गोलंदाज आहे. त्याची प्रचिती त्याने इथे दिलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफ स्टंप वरती टाकला होता. इम्प्रोवाइज करत फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला अलगद आणि एक सुंदर कॅच आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी धनंजय भिंताडेकडून. गोलंदाज फलंदाजाच्या भावमुद्रा आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पण धनंजय भिंताडेने त्याचा आनंद अजिबात चेहऱ्यावरती दिसून दिला नाही.
किंवा फार त्याने असं जल्लोष केलाय, सेलिब्रेट केलंय असं बिलकुल नाही. आपण बघतो ना बऱ्याच खेळाडूंचं वेगवेगळं सेलिब्रेशन असतं. म्हणजे तुम्ही हरभजन सिंगचं सेलिब्रेशन बघितलं असेल, इरफान पठाणचं सेलिब्रेशन बघितलं असेल, सचिन तेंडुलकरचं सेलिब्रेशन असा तो एका गुडघ्यावर बसून आपला उजवा हात मूठ आवळतो. उंच फटका आहे, इथे चांगला फटका मिळेल. स्वर्गीय जयेश घरत स्टँड मध्ये चेंडू जाईल, तिथे मिळतील 4 धावा. 23 धावा मांजरी मुंडवा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. लेग कटर होता हा देखील, मात्र लेग कटर वरती खूप लवकर रीड केला होता त्याने चेंडू. लेग कटर येतोय तो त्या तयारीतच होता. जणू काही खेळपट्टीने त्याला आधीच सांगितलं होतं की बॉल इथे पडणार आहे, इकडे वळणार आहे, इतका उसळणार आहे. इतका परफेक्ट शॉट खेळला होता. खेळपट्टी देखील मैत्रीण असू शकते, ती सुद्धा कानात सांगू शकते फलंदाजांच्या. वा वा वा, खूप सुंदर. या अगोदरच्या बॉलवरती चौकार, जो व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत होता, आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती त्यानं बॅटपॅड एकत्र आणलेले. निश्चित सेन्सिबल क्रिकेट. षटक संपलेले, 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. धनंजय भिंताडेचं अत्यंत प्रभावी षटक. विकेट तर काढलीच, फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. समोर कॅम्पस देखील आपल्याला बघायला मिळतो. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज, आणि हलकसं टेकडीवरती हे कॉलेज बसलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे सुंदर हिरवगार मैदान, हिरवेगार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, आणि या सुंदर अशा हिरव्यागार मखमालीवरती आपण आमचे खेळाडू क्रिकेट खेळतायत. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये देखील आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचेस बघणार आहोत. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या संघांमध्ये या मॅचेस आपण आज दिवसभराच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये मॅचेस सुरू होतील त्या ऑल इंडिया ओपन खुल्या गटातल्या खेळाडूंच्या मॅचेस होणार आहेत. यस, उंच उंच उंचच उंच धावा मिळतील 6. षटकार, आणि या 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक देखील वेगाने पुढे जाणार आहे. 30 धावा. खूप सुंदर फटका, गुड लेंथ होता, मात्र अजिबात पायाची मुवमेंट नाही. चेंडू येऊ दिला बॅट पर्यंत आणि मग चेंडूला पंच केले, हलकासा ऑफ स्टंप वरती येऊन. गोलंदाजाला थोडस बुचकळ्यात सुद्धा टाकलं होतं त्याने की मी रिव्हर्स खेळायला जाणार आहे, बघ तुला बॉल कसा टाकायचा आहे. आणि काय सुंदर फटका आहे. परत एकदा सेम बॉल इथे मात्र प्लेड ऑन, आणि फलंदाज होईल बाद. धन्यवाद डीजे. आपण फॉल ऑफ विकेट्स बघतोय इथे या स्पर्धेमध्ये. पहिला फलंदाज जो धावबाद झाला आणि त्याच्यानंतर झेलबाद झालेला फलंदाज आपण पाहिलं, गुप्ताला इम्प्रोवाइज करताना स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. धनंजय भिंताडेने ही विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर हा प्लेड ऑन. तिसरा फलंदाज बाद झालेला, 3 फलंदाज गमावलेले आहेत इथे. तर आपण बघतोय दुपारच्या सत्रामध्ये आपण ऑल इंडिया ओपन क्रिकेटला या ठिकाणी अनुभवणार आहोत, बघणार आहोत. मंगल मूर्ती इन्फ्रा आणि KM फायटर्स खराडी या 2 संघाला आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायचं. दुपारच्या सत्रामध्ये बघायचं तर हमराज मृत्युंजय आणि पोलीस बॉईज पुणे हे 4 संघ आज ऑल इंडिया ओपन पूल मधून सहभागी होणार आहेत. मंगल मूर्ती इन्फ्रा, KM फायटर्स खराडी, हमराज मृत्युंजय आणि पोलीस बॉईज पुणे या 4 संघांना आपण खुल्या गटातल्या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. तर आता आपण
पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे 8 संघ मैदानामध्ये बघणार आहोत. त्यानंतर एक मॅच आहे पहिल्या फेरीची, त्यानंतर सेकंड राऊंड, त्यानंतर क्वार्टर फायनल, थर्ड राऊंड. या मॅच आता होणार आहे. या पंच केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक दोन्ही अंतर ठेवून आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. संमिश्र क्रिकेट. सुंदर फटकेबाजी बघायला मिळते. जसं बघितलं की चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, पंच केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, जिथं गॅप आहे मोठा. आता क्षेत्ररक्षक तिथे वाढवलाय, मात्र स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न, उंच चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज मात्र माघारी परतेल. धक्का बसेल तो चौथा. मांजरी मुंडवा 35 धावांवरती चौथा फलंदाज. गुरुला मिळतं यश. 2 फलंदाज गुरुने इथे बाद केलेले आहेत. दुसऱ्या चेंडूवरती पहिला घेतला होता आणि चौथ्या 5व्या चेंडूवरती दुसरा. तिसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद 35. उजव्याच्या भरपूर बाहेर चेंडू होता आणि तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला चेंडूच्या खाली अलगद. अगदी सोपा कॅच होता. दोन विकेट काढल्या तिथे गुरुनं. चांगली गोलंदाजी राहिली गुरुची. 2 मोठे फटके आलेत गुरुच्या चेंडूंवरती, मात्र तरी देखील 2 विकेट त्याने काढलेले आहेत एका षटकामध्ये. 5 षटक, 5 गोलंदाजांचा वापर. अलीकडं टीमची स्ट्रेंथ सुद्धा खूप चांगली होते आणि त्यामुळेच आपण अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतो. 5 षटक असेल तर 5 गोलंदाज. यास रिव्हर्स खेळायचा होता. मिस टाइम शॉट आहे, मात्र 1 धाव जरूर मिळेल तिथे आणि फलकावरती धावा आता पोहोचतील 36. 4 बाद 36. षटक क्रमांक 3 संपलेले आहेत. गुरुचं षटक प्रभावी राहिलं. 10 धावा या षटकामधून आलेल्या आहेत आणि 2 विकेट गुरुनं काढलेले आहेत. अरबाज आणि ओमकार गायकवाड ही सलामी, ही जोडी मैदानामध्ये आहे. दोघांनी 1-1 बॉल खेळलाय. अजून दोघांनाही खातं खोलायचंय. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अशा पद्धतीने चालू राहिले तर ते पोहोचतील 60 पर्यंत. 12 धावांची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये राखलेली आहे. विकेट जरी आलेले असेल तरी धावा देखील फलकावरती आहेत. परंतु मागचाच सामना आपण दोन्ही सामने बघितले तर धावांचा पाठलाग करणं इथे किती सोपं आहे हेच लक्षात आलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 60 धावा पार करायच्या होत्या, त्या 3 षटकामध्ये ओलांडल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी तुलनेनं सोपी आहे. खेळपट्टीकडून फारशी मुवमेंट नाही आणि विशेष म्हणजे गवत दिसतंय खेळपट्टीवरती. या उजव्या बाहेर चेंडू होता. एष्टीला वळसा घालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेंकी गोलंदाजी मार्कवरती. पूर्वी म्हणजे आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो त्यावेळेस 6 षटकांची मॅच असायची, 3च बॉलर टाकायचे. त्याच्यानंतर 6 षटकांच्या मॅचेससाठी आपण 4 बॉलर आणले. आता 5 षटकांच्या मॅचसाठी आपण 5 बॉलर वापरतोय आणि प्रत्येक टीम मध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे. यस यस. अपील जोरदार आहे पंचांकडे, मात्र उत्तर पंचांकडून येत नाही आहे. लेग बाईटचा इशारा आहे. एस्टनच्या पाठीमाग आपण रियाज पटेल साहेबांना बघतोय. पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी, त्या अगोदर क्रिकेटचे सुपरस्टार प्लेयर, परंतु पोलीस सेवेमध्ये आल्यापासून क्रिकेटला थोडंसं त्यांनी लांब ठेवलं होतं. पण जसं की पुण्यामध्ये त्यांची बदली झाली आणि आता आपण त्यांना सातत्याने क्रिकेट खेळताना बघतोय. इथे कॅच सोपा होता का? तुम्हाला वाटत होतं की हा कॅच सोपा आहे, पण मला विचाराल तर तेवढा सोपा नव्हता. तो निश्चित अवघड कॅच होता. यस, वरची कट लागल्यानंतर चेंडू बराच उंच आकाशामध्ये आणि खाली आपण पाहिलं बऱ्याच वेळा नजरही हटली होती चेंडूवरून रियाजची आणि त्यामुळेच चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. 2-3 वेळा हा प्रकार घडला. चेंडू ओहो, इथे क्लीन बोल्ड आणि परतावा लागेल. 5वा धक्का. वेंकी मिळून देतोय 5वी विकेट. 38 वरती 5. मांजरी मुंडवा.
यानंतर धानोरी स्पोर्ट्स विरुद्ध नरे या दोन संघामध्ये मॅच होते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती इनिंग ब्रेकला आपण टॉस साठी उपस्थित राहा. नरे विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स दोन्ही संघांना विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे. 2 वेळा आपण ही गोष्ट बघितलेली आहे की या अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका आलेला आहे आणि पुढच्या चेंडूवरती त्याच चेंडूवरती बॉल विकेट घेऊन गेलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं फलंदाजाने स्क्वेअर लेगला चौकार खेळताना त्याच बॉलवरती तो प्ले डाऊन झाला. आता मोठा फटका आला होता डावेस्टच्या बाहेरचा चेंडू सेम बॉलवरती तो क्लीन बोल्ड झाला. हे एक धारिष्ट आहे. एका चेंडूवरती अगोदर सेम मोठा फटका आल्यानंतर दुसराही त्याच पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने टाकले तिथे आणि विकेट काढलेले आहेत. इथे 4 धावा मिळतील. यस हेच होतं बऱ्यापैकी की बऱ्याच फलंदाज काय करतात की स्टंप्स दाखवतात सगळे की मी पुढे उभा आहे बघ तुला स्टंप दाखवतोय मार तू स्टंपवर आणि स्टंपवरती बॉल टाकला की मग गतीचा वापर करत छान इम्प्रोवाइज करता येतो आणि फाईन लेगला स्क्वेअर लेगला 4 धावा 6 धावा तिथे वसूल करता येतात. 42 धावा 4 षटके संपलेली. विकी आटोळे आणि ओमकार गायकवाड जोडी मैदानामध्ये खेळते 6व्या विकेटसाठी. शेवटचं षटक आता मैदानामध्ये टाकलं जाईल आणि शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. शेवटचा मिनिट राहिलेला आहे आणि तुम्हाला 6 चेंडू 1 मिनिटाच्या आत टाकायचे. जिथं मिनिट संपेल तिथे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे 38 सर्कलच्या. 42 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक शिल्लक आहे. फलकावरती जे वेंकीचं षटक होतं फक्त 5 धावा वेंकीने खर्च केल्यात आणि 1 विकेट काढलेली आहे. किफायतशीर राहिले षटक. पहिल्या 3 षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या. विकेट जरी प्राप्त झाले असेल तरी धावा कुठे थांबल्या नव्हत्या. मात्र वेंकीने त्या थांबवलेल्या आहेत. आता शेवटचं षटक मैदानामध्ये. गोलंदाज लतीन साठे. ओहो उंच फटका आहे कव्हर्सच्या डोक्यावरून 6 धावा. अप्पर कट आहे की पंच आहे मात्र धावा मिळतील 6. सुंदर फटका. परत एकदा तगडा शॉट मात्र स्क्वेअर लेगला इथे क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव ओमकार गायकवाडला प्राप्त होऊ शकते. दुसरा धावेचाही प्रयत्न आहे आणि फलंदाजाला धावबाद व्हावं लागेल. आता विकी आटोळे होईल बाद. धक्का क्रमांक 6. 43 धावा 6 गडी बाद. मांजरी मुंढवा. अठ्ठेचाळीस धावा 49 धावा 49 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लतीन साठे दुसऱ्या षटकामध्ये दुसरा चेंडू जो होता तो मोठा हल्ला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 विकेट देखील मिळाली. रनआउट. परत एकदा चॉप करतो चेंडू आणि पुन्हा 4. ओमकार गायकवाड. वेळ संपलेली आहे आणि आता तुम्हाला 3 चेंडूंसाठी क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवायचा आहे. उजव्याच्या बाहेर. यास काय कट केला चेंडू. चेंडूचं मुंडकं छाटलं असं आम्ही म्हणू शकतो इथे आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळत आहेत धावा 4. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती ओमकार गायकवाड. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी ठरतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हरला पाठवलाय आणि यावेळेस दिशा बदलण्याचा प्रयत्न होता. बघितलं की माझ्या स्ट्रेंथ वरती क्षेत्ररक्षक पाठवला तर ती मी आता फाईन लेगला खेळतो. मात्र कनेक्शन मिळालं नाही. या अगोदरचा फटका आपण पाहिला होता जो कट केला होता चेंडूला कव्हर्स मध्ये, कव्हर पॉइंट्स मध्ये. धावा
मिळाल्या होत्या 4 आणि परत एकदा ओमकार गायकवाड. लतीन साठेचा स्लोअर वन. नो बॉल. प्रयोग थोडासा अंगलट आलेला आहे. धावबाची संधी इथे होईल आणि फलंदाज धावबादही होईल. ओमकार गायकवाडला स्ट्राईक एंड वरती आणण्यासाठी इतर खेळाडू आपल्या प्राणांचं बलिदान देत आहेत. खर तर आजचा दिवस असाच आहे. 26/11 मुंबईवरती झालेला अतिरेक्यांचा भॅड हल्ला आणि त्यावेळेस आपल्या कर्तबगार अधिकाऱ्यांनी तिथे बलिदान दिलं. स्वर्गीय अशोक कामटे, स्वर्गीय साळगावकर, स्वर्गीय संदीप उन्नीकृष्णन, स्वर्गीय तुकाराम ओंबळे, स्वर्गीय हेमंत करकरे, या सर्वांच्या स्मृतींना अभिवादन करूया. उंच फटका आणि तिथे चेंडू खाली. हो घाई केली. फलंदाज धावत होईल. कॅच शक्य होता. इथे कॅच सुटला. या अगोदरचा बॉल नो बॉल होता, त्यामुळेच त्याचा प्रयत्न असाच होता की धावबाद करायचं होतं त्याला. कॅच घेऊन फलंदाज ओमकार गायकवाड बाद होणार नव्हता. मात्र ओमकार गायकवाडच पुढे स्ट्राईक घेणार आहे. शेवटचे 2 चेंडू, किमान 5वा चेंडू तरी ओमकार खेळणार आहे. फसलेला फटका होता. अधिक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र वर आला चेंडू. अधिकचा बाउन्स इथे बघायला मिळाला. घेतल्याबरोबर लतीनचा प्रयत्न होता. चेंडू हातातून लगेच स्टंप वरती टाकायचा आहे. हो आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. याच बरोबर इथे इनिंग पूर्ण होणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 62 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये मांजरी मुंडवा. मॅच समरी आपल्या समोर आहे. जतीन गुप्ताने काय सुरुवात केली होती. फॅब्युलस इनिंग खेळला तो. पहिल्या षटकामध्येच 17 धावांची नोंद केली होती, मात्र पुढे तो बाद झाला. प्रशांत बरदाणीला आपण पाहिलं शून्यावरती बाद होताना. गुलशनने 5 धावा जोडल्या. रोहन च देखील कामगिरी चांगली राहिली. 11 धावा त्याने बनवल्या. ओमकार गायकवाडने मात्र डेथ ओव्हरमध्ये प्रचंड ऐदोस घातला, 20 धावा. या व्यतिरिक्त कोणता फलंदाज फारशी चमक दाखवू शकलेला नव्हता. मात्र 62 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकामध्ये उभ्या केलेल्या आहेत मांजरी मुंडवा संघानं. गोलंदाजीमध्ये देखील बघायचंय, तिथे 5 गोलंदाजांचा वापर 5 षटकांमध्ये करावा लागणार आहे. कोणत्याही गोलंदाजाला 2 षटकं टाकता येत नाही या स्पर्धेमध्ये. आम्ही दोन्ही संघनायकांना विनंती करतो, यानंतर धानोरी स्पोर्ट्स आणि नरे चला ताबडतोब टॉसला. सम्रान बागवानचं पहिलं षटक महागडं 18 धावा. धनंजय भिंताडेचं दुसरं षटक अप्रतिम 6 धावा. त्याच्यानंतर पुन्हा तिसरं षटक महागडं 20 धावा. चौथं षटक पुन्हा चांगलं 5 धावा आणि 5वं षटक पुन्हा महागडं. तर असा एक चढ उतार राहिला या मॅच मध्ये. 63 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. छत्रपती शिवा अलोक 11 साठी हे आव्हान आहे. अलोक 11 ला विजयासाठी 63 धावा बनवायच्या आहेत आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये मांजरी मुंडवा संघ दाखल होतोय. खर तर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या संघांना इथं फ्री एंट्री आहे. संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ढवळे सर आहेत आणि सचिन ढवळे सरांनी सांगितलं की या आपल्या संस्थेच्या खेळाडूंना कोणतीही प्रवेश फी नसेल. प्रवेश फी तर नाहीच आहे आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक टीमच्या प्रत्येक सदस्याला टी शर्ट आणि कॅप ही आदरणीय सचिन ढवळे सरांकडून दिली जाणार आहे. एंट्री फी घेऊन निश्चित प्रकारे टी शर्ट कॅप दिले जातात, मात्र एंट्री फी न घेता सुद्धा टी शर्ट आणि कॅप या संघांना देण्याचा निर्णय सचिन ढवळे सरांनी घेतलेला आहे. एक चांगली संधी प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक टीमला ग्रास ग्राउंड वरती खेळायचं, इतक्या चांगल्या माहोल मध्ये खेळायचंय. त्याशिवाय प्रक्षेपण आपण बघितलं युट्यूब वरती सुद्धा अत्यंत सुंदर आणि दर्जेदार प्रक्षेपण आहे. त्यामुळे खेळायला देखील मजा येणार आहे.
पाहायचंय पुढे काय घडणार आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा अलोक 11ला 30 चेंडूमध्ये. या मॅच मध्ये पुढे काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊ. मात्र शैलेश निवडणुकीच्या आवाजामध्ये तोपर्यंत बघा स्क्रीन वरती षटकार किती षटकार मारलेले आहेत. जतीन गुप्तानं पहिल्या षटकामध्येच हे 2 षटकार मारले होते. विशेष म्हणजे पुढे सरसावत तो ज्या प्रकारची बॅटिंग करत होता आक्रमकपणे 3-6 जतीन मारले होते. आणि त्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं ओमकार गायकवाडला. त्यानं देखील धमाल बॅटिंग केली होती. फुल हुक कट आज हे फटके बघायला मिळाले. विशेष म्हणजे लॉफ्टेड शॉट बघायला मिळाले. तर मागच्या इनिंग मधल्या विकेट कशा जतीनला बाद झाला तो उचलण्याचा प्रयत्न मात्र तिथे कॅच सुटला होता पण रनआउट करण्यात यशस्वी झाले होते क्षेत्ररक्षक. दानोरी स्पोर्टच्या संघनायकांना विनंती थांबून राहा. नरे संघाच्या संघनायक येथील लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे. विकेट आपण बघतोय स्क्रीनवरती फॉलो विकेट. हे कौशल्य आहे हेडाऊन झाला फलंदाज. प्रथम स्पोर्ट्स मीडियाचं जे वैशिष्ट्य आहे तर अशा प्रकारे ते सातत्यानं कॉमेंटेटर्सला बिझी ठेवतात आणि खूप सुंदर मॅचेस आपल्याला बघायला मिळतात एका पाठोपाठ एक. एखाद्या खेळाडू स्पेशल इनिंग असेल तर ती बघायला मिळते. त्याच्यानंतर षटकार बघायला मिळतात चौकार बघायला मिळतात सलगपणे विकेट बघायला मिळतात. आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणाचा फील तिथे निश्चित दिलेला आहे प्रथम स्पोर्ट्स मीडियानं. तिथे आपण बघितलं होतं की कॅच सुटला होता त्यानंतर धावत करण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला होता पण स्ट्राईक एंड वरती ओमकार गायकवाडच होता. चला या आम्ही स्वागत करतो या पुढील इनिंगसाठी शैलेश निवंगुणे सरांचं. धन्यवाद. आणि दुसऱ्या डावाची सुरुवात धनंजय भिंताडे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल सीमारेषा पार. अक्षरशः या मैदानाला गुदगुल्या करत येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार येतोय. दुसरा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओमकार गायकवाड त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त केली जाते. एका बाजूने आपण पाहिलं तर मुंढवा इथून आलेले खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अलोक 11 हा देखील तितकाच ताकदवान संघ आहे. रोहित खरात धनंजय भिंताडे रियाज पटेल आलोक राजपूत एक चांगली पॅक टीम आपण आता बॅटिंग करताना पाहतोय. सुरुवातीला काही धावा त्यांनी खर्च केल्या. 63 धावेंपर्यंत इथे मजल मारण्यात आली. मुंढवा संघाने एक चांगली बॅटिंग एक चांगला फायटिंग स्कोर उभा केला आहे तर त्याला डिफेंड करण्याचं काम गोलंदाज कशा प्रकारे करतील. पहिल्या चेंडूवरती राहुल यांच्यावरती चढवलेलं आक्रमण एक चौकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेले सिंगल. धावसंख्या आपण पाहतो इथे 5 धावा झाल्यात. 5 रन्स ऑन अ बोर्ड. रोहित खरात मिस्टर आनंदवाडी तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धावबाची संधी. क्रिकेट मधली आत्महत्या गरज नसताना केलेली धावपळ आणि इथे आपण पाहतोय मोठी विकेट गमावली जाते. धनंजय भिंताडे धावबाची शिकार. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. वीस मिनिटांमध्ये आपली 4 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर मात्र तुम्हाला तिथे पेनलाइज केलं जाईल. 25 मिनिटाच्या आतमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे अन्यथा तिथे देखील तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन बॅटर रियाज पटेल नॉन स्ट्राईक एंड कडे.
हा चेंडू देखील बॅकफुटला गेले, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या इष्टीच्या फार बाहेर आहे. पंचांनी अगदी तिथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय. गोलंदाजी मार्गवरती राहुल गायकवाड यांना आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी इथे साकारतात. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च झाल्यानंतर इथे केलेला सुरेख असं कमबॅक. क्षेत्ररक्षक देखील चांगली साथ त्यांना देत आहेत. धावसंख्या होते ती 6. इथे देखील बॅकफुटला गेले, बॉलला इथे फोर्स केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रोहित यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होतीये 7 धावा. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय जी गोलंदाजी मुंढवा संघाकडून केली जाते, तर अलोक 11 हा संघ आपण पाहतो बॅटिंग करतायत. 63 धावेंचा इथे पाठलाग आहे. सुरुवात चांगली झाली, परंतु एक धावबादची शिकार, एक मोठी विकेट इथे गमावली गेली. पुढचा चेंडू रियाज पटेल, पॉवर प्ले स्पेशलिस्ट, आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत, सीमारेषा पार येतोय. खनखनीत, दणदणीत, सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद रियाज पटेल. आपण पाहिलं तर धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. इथे देखील बॅकफुटला गेले, इथे बॅटची एज आणि त्यानंतर मात्र चेंडू जाईल वाईडिश थर्डमॅनला भेदत, सीमारेषा पार. पुन्हा एकदा षटकारा पाठोपाठ हा येईल चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय इथे संपुष्टात येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय रियाज पटेल मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. कित्येक दशकं या देखील खेळाडूने गाजवली आहेत. वयाची 40 उलटल्यानंतर देखील 40+ क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं, परंतु खुल्या गटामध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. प्रत्येक ठिकाणी चेंडूला धाडण्याची ताकद आहे. मिस्टर 360 म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे रियाज पटेल यांना तुम्ही बॅटिंग करताना पहा, तुम्हाला त्याचं उत्तर लगेच सापडेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मांजरी एक्सप्रेस ओमकार गायकवाड इथे गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिलाय आणि पाठवून देखील पलीकडच्या प्लॉट मध्ये दिलाय. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. बॉल येईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती ओमकार यांचं स्वागत अगदी धूम धडाक्यामध्ये केलंय. पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिला आणि मिस्टर आनंदवाडी इथे त्या पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी चेंडूला धाडून देत आहेत. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होती ती 23 एकाकडेच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा शफल होत आहेत आणि त्यानंतर बॉल चाललाय डीप लॉंग लेग सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ हा देखील येईल चौकार 4 4 4 4 4 धावेंसाठी. धन्यवाद. काय तुफानी फटकेबाजी इथे सुरुवात केली आहे. कुठेतरी आपण म्हटलं की धनंजय भिंताडे बाद झाल्यानंतर टीम बॅकफुटला ढकलली जाईल, परंतु रियाज पटेल आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय रोहित खरात मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतायत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले आणि बॉलला फोर्स केलाय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. 1 2 3 4 बाउन्स येईल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. काय फटकेबाजी इथे केली जाते आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी.
त्यानंतर बॅटची एज लागल्यानंतर बाउन्सर चेंडूवरती केलेला प्रहार लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आणि हा चेंडू म्हटल्यानंतर इथे क्रिकेटचं सौंदर्य रोहित खरात यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला धाडून दिलं चौकारासाठी. षटकार आणि चौकारांमध्ये इथे धावा बनवल्या जात आहेत. पुढचा चेंडू इथे देखील थोडा वेळ वाट पाहिली आणि योग्य ती वाट चेंडूची लावली आहे. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय 6-6-6 षटकार. धन्यवाद. या 6 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. आतापर्यंत ओमकार गायकवाड यांचं फार महागडं षटक आहे. 20 धावा या 4 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात येतोय. मिस्टर आनंदवाडी काय बॅटिंग इथे करतायत. रोहित खरात यांच्या बॅटमधून चौकार षटकारांचा वर्षाव. पुन्हा एकदा बदल आलित्य केलाय. फायडिश लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथे प्राप्त केली जाते. फार वेळानंतर ही सिंगल येते. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 37. 38 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 38 धावा झाल्यात. रोहित खरात 7 चेंडूंमध्ये 22 धावा. तर दुसऱ्या बाजूने रियाज पटेल 2 चेंडूंमध्ये 10 धावा. 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्करचा वापर आणि इथे मात्र दांडी होईल गुल. त्रिफळा उद्ध्वस्त होईल. फर्निचर होईल डिस्ट्रॉय. दुसरा विकेटचं पतन. रियाज पटेल बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 38. 38 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. चला वेळेकडे देखील लक्ष ठेवा. आपल्याला ऑन टाइम मॅच सुरू ठेवायची आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज नागेश इथे गोलंदाजी मार्क वरती. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतात आलोक राजपूत. यांच्याच माध्यमातून या संघाची बांधणी करण्यात आली. पुणे जिल्हा नियामक मंडळ आणि या नियामक मंडळाच्या वतीने ज्या रजिस्टर टीम्स आहेत ते येणाऱ्या 3 दिवसांमध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये खेळताना पाहणार आहोत. मोफत प्रवेश आणि त्यामध्ये या सुसज्ज आणि नटलेल्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद या संपूर्ण पहिल्या 3 दिवसामधील सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्हा नियामक मंडळाचे सर्व खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होती. नागेश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेचून मारलाय. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. बाहुबलीच्या बॅटमधून येतोय हा बाहुबली षटकार. 6 धावा. धन्यवाद. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत इथे चौकारांनी षटकारांनी केलं जाते. नागेशांना देखील षटकारांनी सामोरं जावं लागतंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 44. पुन्हा एकदा बदल आलित्य केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावत येऊन चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः. धावसंख्येमध्ये 1 ने तर वाढ होतीये. काहीशी चर्चा पंचांची देखील होतीये की गोलंदाज योग्य पद्धतीने चेंडू हाताळतायत की नाही याची पडताळणी केली जाईल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करण्यासाठी देखील इथे पडताळणी केली जाईल. हा पंचांचा कॉल आहे आणि तिसरे पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाची टीम पुन्हा एकदा एक सुंदर कामकाज या स्पर्धेमध्ये करते आणि प्रत्येक चेंडूची संपूर्ण कहाणी आपल्यापर्यंत देतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य पद्धतीने इथे चेंडू हाताळला जातोय. ओम नमः शिवाय टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. या षटकानंतर लगेच आपण नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करणार आहोत. पुढचा चेंडू नागेशांचा आलोक यांच्यासाठी. आल्या आल्या पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. विकी त्या ठिकाणी तैनात. चांगला झेल इथे टिपलाय.
आलोक राजपूत आले, त्यांनी हजेरी लावली, शून्याचा चष्मा परिधान केला आणि डगआउटच्या दिशेने तंबूच्या आश्रयाने परत देखील निघालेत. अजून एका विकेटचं पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. आलोक राजपूत देखील इथे आपण पाहतोय बाद होतात. एक चांगला फटका खेळला परंतु त्यावरती टायमिंग जुळून आलं नाही, म्हणावं तसा चेंडूला एलिव्हेशन देता आलं नाही आणि त्या दरम्यान सुरेख असा जेलविक यांनी टिपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. फिरोज आल्या आल्या स्विचिटचा प्रयत्न, इथे मात्र नकार असेल. आल्या आल्या स्विचिटचा प्रयत्न करणं हे देखील फार धाडसाचं काम आहे. ते काम केलं गेलं परंतु कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र प्राप्त होणार नाहीये. काय कमबॅक केलंय नागेश यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, तर चौथा चेंडू देखील इथे निर्धाव आहे. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक विकेट देखील नागेश यांनी प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत फिरोज. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. फिरोज आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूने 9 चेंडूंमध्ये 29 धावा हिटमॅन रोहित यांच्या बॅट मधून आल्यात, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय एक चांगली साथ फिरोज शेख देखील देण्यासाठी सज्ज आहेत. परंतु नागेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे. एक षटकार खर्च केला आहे परंतु एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल त्याकडे देखील लक्ष देऊया. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. उलटा पुलटा अल्टी पलटी आणि बॉलने देखील मारली. बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. हा देखील येईल. चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. थँक्यू कमेंट्री बॉक्स. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत आणि त्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये आलेलो आहोत. यानंतरची लढत म्हणजे आजच्या दिवसातली 4थी लढत असणार आहे, जिथे धानोरी स्पोर्ट्स धानोरी विरुद्ध ओम नमः शिवाय नरे या 2 टीमच्या दरम्यान तो टॉस होणार आहे. आणि या टॉससाठी आमच्यासोबत आमचे पाहुणे आहेत प्रकाशजी मडके सर. सर प्लीज टॉस कॉइन फ्लिप करा. एका बाजूला प्रहार प्रीमियर लीग आणि एका बाजूला आहे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. तर धानोरी स्पोर्ट्स धानोरीचा कॉल आहे. सचिन ढवळे सर. सचिन ढवळे सर असाच कॉल होता आणि धानोरी स्पोर्ट्स धानोरीने टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पुणे एरिया वाईज हाफमध्ये ही स्पर्धा रंगती आहे. सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून एक चांगली संधी निर्माण करून दिली गेली. ओव्हरऑल काय सांगाल? सर्वप्रथम आम्ही सचिन सरांचा अभिनंदन कराल की त्यांनी आम्हाला म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये ही स्पर्धा एकदम उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा ठेवलेली आहे आणि मेन म्हणजे एंट्री फ्री ठेवलेली आहे. तर त्यांचे खूप खूप आभार. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तुम्ही टॉस जिंकला असता तर आता काय निर्णय असता आणि बॅटिंग करायचे कसं पाहताय? आम्ही बी टॉस जिंकला असता तर सर आम्ही नक्कीच गोलंदाजी घेतली असती आणि समोरच्या संघाला एक 55-60च्या ह्याच्यात आम्ही रोखायचा प्रयत्न केला असता. आणि आज आम्हाला इथं एवढी मोठी जी टुर्नामेंट खेळण्यासाठी आपले शैलेश सर निवंगुने असतील आणि तसेच आजी आवळे सर असतील यांनी आणि आमचे सचिन सर ढवळे असतील यांनी आम्हाला आज इतका मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि एवढी मोठी लीग खेळण्यासाठी फ्रीमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून असं आम्ही ओम नमः शिवाय आमचा क्रिकेट संघ जो नरेगावातला त्यांच्याकडून आम्ही त्यांचा आभारी आहे सर. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर टॉस अपडेट आहे. धानोरी स्पोर्ट्स धानोरीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण कुठेही जाऊया नको. पुन्हा एकदा जो सामना चालू आहे त्याच्या दुसऱ्या डावासोबत जोडले जाऊया. कमेंट्री बॉक्समध्ये शैलेश सर आपल्यासोबत आहेत. OTU कमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. पुढच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय परंतु सुरू असलेली लढत तितकीच महत्वाची आणि तितकीच रोमहर्षकता या मॅच मध्ये देखील आली आहे. 63 धावांचा पाठलाग आहे परंतु अजूनही 10 धावा बनवायच्या. 53 धावा झाल्यात. अजूनही 10 चेंडू आणि 10 धावांची गरज अजूनही विजयासाठी आहे. परंतु मॅच अजूनही संपलेले नाहीये. अमोल गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक मोठी जबाबदारी घेऊन ते गोलंदाजी देखील करतायत. इथे फुलटॉस चेंडू परंतु त्यावरती म्हणावा तसा प्रहार करता आला नाही.
आणि त्या दरम्यान सिंगल 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. धावसंख्येमध्ये इथे आपण पाहतोय एकाच धावेंची वाढ होईल. धानोरी स्पोर्ट्स धानोरी हा संघ देखील इथे भरतदादा टिंगरे अँड कंपनी इथे धावसंख्येमध्ये आपण पाहतोय एका धावेंची. इथे मात्र दांडीगोल कहाणी में ट्विस्ट. अजून एका विकेटचं पतन. चौथा बॅटर त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. इथून पुढे देखील पलटवार होऊ शकतो आणि तो करण्याचा प्रयत्न अमोल करतायत. पुढच्या मॅच साठी देखील एक पुढे टीम मैदानामध्ये इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी भरतदादा टिंगरे अँड कंपनी या नंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला ओम नमः शिवाय नरे येथून आलेला संघ आहे. त्यांच्याकडे देखील स्थानिक खेळाडूंचा एक चांगला भरणा आहे आणि एक चांगली मॅच यानंतर देखील आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल धानोरी स्पोर्ट्स या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर ओम नमः शिवाय नरे या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अभि धावसंख्या आपण पाहतोय 54. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 9 धावा. पलटवार इथूनही होऊ शकतो. क्रिकेट असं कुठलंही भाकीत अजूनही यशस्वीरित्या जे बोलल्यानंतर यशस्वीरित्या झालेलं आहे. अनिश्चितता संपूर्ण या खेळामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे जोरदार अपील परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. काय गोलंदाजी केली आहे. कमालीचं कमबॅक. हे षटक अगदी निर्णायक ठरतंय की काय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात अमोल यांनी. एक विकेट देखील प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी आहे. काय कमबॅक आहे. इथे पलटवाराला इथे सुरुवात झाली आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 9 धावेंची गरज. आलोक 11 विजयासाठी 9 धावा बनवायच्या आहेत. मुंडवा संघाला त्या रोखायच्या आहेत. इथे मात्र फ्लिक केलाय चेंडू फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त 4 धावेचं षटक. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज. पुन्हा एकदा मोठा उलटफेर होतोय की काय. क्रिकेटमध्ये वेळ संपली याचा अर्थ एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला मैदान 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 4च खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. वेळेचं बंधन आहे. चला सगळ्या टीमला इथे पेनल्टी बसलेलीच आहे कारण तुम्ही वेळ ती पाळलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्षणी ती पेनल्टी बसू शकते. 20 मिनिटं पूर्ण होण्या अगोदरची आपली षटकं संपणं गरजेचं आहे. ती जर झाली नाही तर जिथे 20 मिनिटं संपतील तेवढे चेंडू जरी उरले असतील तर त्या चेंडूंसाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. हा नियम आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. जिलानी अरबाज शेख गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईकला आपण पाहतोय हिटमॅन रोहित. सर्व काही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अभि 2 चेंडू खेळलेत. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. काय होईल या मॅच मध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. एका बाजूने आलोक 11 रोहित खरात ज्यांच्या बॅट मधून 11 चेंडूंमध्ये 34 आल्यात. सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. तर या शेवटच्या 6 मध्ये 9 धावा डिफेंड करण्याची जबाबदारी अरबाज शेख यांच्यावरती आहे. शेवटचे 6 मध्ये 9. पहिला चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे नकार. फक्त आणि फक्त सिंगल सिंगल सिंगल. एकेरी धाव आहे. रोहित खरात नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईकला अभि नाही तो कभी नाही. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 8 धावींची गरज. काय रोमहर्षकता आहे. काय पलटवार केलाय मुंडवा संघाने देखील. ते देखील ठरवून आलेत आम्ही सहजासहजी जाणार नाही. आमचे 3 ते 4 वर्षाचा अथक प्रयत्न होता या मैदानामध्ये खेळण्याचा. आम्ही जिंकण्यासाठी आलोय आणि त्यासाठीच आमचं हे युद्ध सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचा प्रयत्न परंतु वेळेकडे लक्ष ठेवा. अजून जर जास्त वेळ खर्च केलात तर यापेक्षा अजून बिकट परिस्थिती. अजून एक खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे डीप मध्ये सजवलं जात आहे. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये. वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर.
आणि त्यानंतर डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट लॉंग लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टोक रशिंग यॉर्कर. पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एका विकेटचं पतन. अभि इथे होतील बाद. लेग बिफोरची शिकार. पाचवा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. काय रोमहर्षकता इथे मॅच मध्ये वाढत चालली आहे. काय कमबॅक केलाय मुंडवा संघाने देखील. अप्रतिम, अविश्वसनीय. आणि याच गोष्टींसाठी या खेळाची एक ओळख आहे. एका बाजूने रन मशीन आहे जे नॉन स्ट्राईकला एंडला गेले की मात्र स्ट्राईक एंडला इथे चेंडू निर्धाव जातात अथवा तिथे विकेट देखील गमावल्या जातात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 1 विकेट देखील अरबाज यांनी मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अभि यांची जागा बनवून काढण्यासाठी येत आहेत. लतीन साठे शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज. अप्रतिमरित्या केलेला कमबॅक. पुढचा चेंडू इथे सफल झाले. चेंडू शरीरावरती आदळलाय. धावबाची संधी परंतु इथे वेगवान 1 धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न रोहित खरात यांचा. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या अब तक 56. अजूनही विजयासाठी 7 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. काय होईल या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 7 धावा. सर्वात निर्णायक चेंडू इथे अरबाज अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. राहुल येऊन काहीसा कानमंत्र देत आहेत. ओमकार सातत्याने क्षेत्ररक्षण बदलतायत. ही रोमहर्षकता वाढत चालली आहे. केलेलं कमबॅक आहे. कमबॅक करावं लागेल. जर पॅकअप लवकर व्हायचं नसेल, करायचं नसेल, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये मागचा जो LBW लेग बिफोर द विकेटचा शिकार झाला. इम्पॅक्ट द लाईन इथे आपण पाहिलं. ही सिस्टीम आपण प्रथम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये अवलंबलेली आहे. पुढचा चेंडू रोहित साठी. इथे फुल टॉस ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. बॉल 1 टप्पा घेत सीमारेषा पार. हा येईल. चौकार चौकार चौकार. 4 धावेंसाठी. धन्यवाद. चला थोडस पटपट खेळा. 2 चेंडूंमध्ये 3 धावेंची अजूनही गरज. चांगला फटका रोहित यांच्या बॅट मधून. जे काही करायचंय ते रोहित यांनाच करायचंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांची संकल्पना, ज्यांचे कष्ट आणि ज्यांच्या कष्टांचं खऱ्या अर्थाने फळ इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. आपल्या सर्वांचेच लाडके, सर्वांचेच मार्गदर्शक माननीय सचिन ढवळे सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर. आजच्या 5व्या दिवशी देखील आपलं आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मॅच देखील रोमहर्षकता वाढत चालली आहे. 2 चेंडूंमध्ये 3 धावेंची गरज. 2 बॉल 3. इथे फुलटॉस समोरच्या दिशेने उडवलाय. झेल होईल का. प्रयत्न मात्र अपुरा आहे. आणि इथे चौकार मारून MS धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश करून टाकली आहे. रोहित खरात, मिस्टर आनंदवाडी मॅचच्या अगदी शिल्पकार ठरतायत. विजय प्राप्त करतायत. आलोक 11 हा संघ मात्र शेवटच्या क्षणी विजय प्राप्त करतोय आणि पुढच्या फेरीमध्ये देखील प्रवेश करतोय. परंतु मुंडवा संघाने देखील केलेली अफलातून अशी गोलंदाजी, अफलातून अशी बॅटिंग, एक चांगला खेळ या संघाकडून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. वेल डन, वेल प्लेड. दोन्ही टीमचं कौतुक आहे. मॅच अगदी मजा आली आणि मॅच बघण्यासाठी जे प्रेक्षक आले त्यांनी देखील या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतलाय. काय बॅटिंग इथे करण्यात आली. अप्रतिमरित्या दोन्ही संघ खेळले आणि याच गोष्टींसाठी प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेची नेहमीच उद्घोषणा केली जाते. आपण स्कोर कार्डकडे लक्ष देतोय. पहिल्या डावामध्ये मांजरी मुंडवा या संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 62 धावा, 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये ओमकार गायकवाड 9 चेंडूंमध्ये 20, जतीन गुप्ता 7 मध्ये 18, रोहित कलशेट्टी 4 चेंडूंमध्ये 11, त्यानंतर गुलशन 5 मध्ये 5. त्याच वेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असणारा गुरु
एक षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर विनायक यांनी एक षटक हाताळलं, 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. धनंजय बिनताडे एका षटकामध्ये 6 धावा, 1 बॅटर बाद केला. त्यानंतर सम्रान बागवान यांनी देखील एका षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या, विकेट मात्र त्यांना मिळाली नाही. परंतु आलोक 11 या संघाने 64 धावा या 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे रोहित खरात 14 चेंडू, नाबाद 43 धावा. त्यानंतर रियाज पटेल 3 चेंडूंमध्ये 10, धनंजय बिनताडे 2 चेंडूंमध्ये 5, तर फिरोज शेख 5 चेंडूंमध्ये 4. तर गोलंदाजीचा अनालिसिस आपण पाहतोय. अमोल यांनी एक षटक हाताळलं, 4 धावा, निर्णायक गोलंदाजी, पलटवार करणारी गोलंदाजी, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर अरबाज शेख 10 धावा, 1 बॅटर बाद. त्यानंतर नागेश कलशेट्टी एका षटकामध्ये 12 धावा, 1 बॅटर बाद. तर सर्वात महागडे ठरले ओमकार गायकवाड, एका षटकामध्ये विकेट प्राप्त केली परंतु 21 धावा त्यांनी इथे खर्च केल्यात. तर चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देखील लगेच वळणार आहोत आणि पुढच्या मॅचला लगेच सुरुवात होईल. धानोरी स्पोर्ट्स धानोरी, आपल्याला विनंती आहे एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. तर ओम नमः शिवाय आपलं डगआउट लगेच तिथे डगआउट मध्ये जा आणि लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण वळणार आहोत. मान्यवरांच्या शुभास्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब तिसरा मॅच मधील एक विस्फोटक आक्रमक मॅच इनिंग ज्यांनी पेश केली तो मिस्टर आनंदवाडी इथे ठरतील. रोहित खरात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहेत. चला रोहित खरात या लगेच. ओम नमः शिवाय आपला डगआउट लगेच घ्या, लगेच मॅचला सुरुवात होईल. फिल्डिंग टीम मैदानामध्ये आलेली आहे. धानोरी स्पोर्ट्स धानोरी क्षेत्ररक्षण करतील नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर. तर ओम नमः शिवाय नरे या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जाईल. चला लगेच चला, दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाचा ताबा घेतील आणि लगेच आपण पुढच्या मॅच कडे वळतोय. तर प्रेझेंटेशन मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या बरोबर मॅन ऑफ द मॅच चे मानकरी रोहित खरात. चला लगेच रोहित, चला लगेच. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर देखील आहेत. 14 चेंडूंमध्ये 43 धावा नाबाद त्यांनी केल्या आणि त्याचबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमचे सहसमालोचक तिथे जोडले जातील. नरेश ढोमे सर, ओ टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अत्यंत रोमहर्षक झालेला सामना इथे आलोक 11 संघाने जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 14 चेंडूमध्ये 43 धावांची घणाघाती खेळी करणारा खेळाडू ठरतोय रोहित खरात. पुरस्कार देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत सन्मान्य रोहित नांदुरकर सर, अपेक्स कमिटी मेंबर आहेत, या स्पर्धेचे कोर कमिटी मेंबर. रोहित नांदुरकर सरांच्या शुभ हस्ते रोहित खरात यांना सन्मानित केले जाते. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर अपकमिंग सुपरस्टार रोहित खरात, ज्यांना आनंदवाडी ट्रॉफी मध्ये आपण बघितलं आणि त्यानंतर खास प्रकाश झोतात आलेला हा खेळाडू स्टडी मटेरियल आहे. जरूर खेळाडूंनी क्रिकेट खेळता खेळताच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, त्याची गोडी ठेवावी. अप्पर जॅकेट सुद्धा एक मिळणार आहे, स्पोर्ट्स बॅग मिळणार आहे, वॉटर बॉटल मिळणार आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीर विजेत्या खेळाडूंसाठी. रोहित बरोबर थोडीशी चर्चा होईल. रोहित मॅन ऑफ द मॅच, खरं तर स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. खरं तर एक असतं की एखाद्या स्पर्धेने तुम्हाला ब्रँड अँबॅसिडर नियुक्त केलेला आहे. तुमचा खेळ पाहून तुमच्या बरोबरच ही स्पर्धा संपूर्ण देशभर पोहोचावी हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. पण एक प्रेशर असतं की आता आपण ब्रँड अँबॅसिडर आहोत तर चांगला खेळ झालाच पाहिजे. हा सर, ती गोष्ट आहे. आणि पहिले तर मी धन्यवाद सरांना बोलेल की त्यांनी मला एवढी मोठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडलं.
आणि प्रहार चषक बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक वर्षी एक असं असते की ही ट्रॉफी खूप चांगली असती आणि सगळे सुविधा सगळ्या उपलब्ध असतात आणि ग्राउंड एवढं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या, टुर्नामेंट एवढी चांगली होती, बाहेरनं टीमा येतात. आणि पहिली गोष्ट तर एरिया वाईजचा हा सरांनी ठेवला एवढ्या मोठ्या स्टेजवर. खूप प्लेयर्स लोकांना खेळायला भेटलं आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात. त्याच्यामुळे सरांचे पण मनापासून धन्यवाद. आणि अशीच प्रत्येक वर्षी टुर्नामेंट होत राहावी आणि अशीच सक्सेस होत राहावी हीच इच्छा आहे. 14 चेंडू 43 धावा. इनिंग तर खास आहेच, पण कुठं वाटलं तुला की आता आपण मोठी इनिंग होईल आपली, बॅटवरती बॉल कनेक्ट व्हायला लागलेत? धनंजय दादा तिथं रनआउट झाला माझ्या हातातून, तिथं माझी चुकी झाली. नंतर मला कॉन्फिडन्स होता माझ्यावर. नंतर रियाज सर पण होते, 2-3 बॅट्समन होते, म्हणून एवढी काही भीती वाटली नाही. फक्त लास्ट ओव्हरला 2-3 विकेट गेले, त्याच्यानंतर थोडीशी गडबड झाली, पण मला माझ्यावर विश्वास होता आणि मी मारू शकतो आणि बॉल पण चांगला पडला आणि मी चांगला शॉट खेळल्यामुळे मॅच जिंकली. अभिनंदन रोहित. मॅन ऑफ द मॅच रोहित खरात यांना आपण बघितलं इथे 14 चेंडूमध्ये 43 धावा. तर टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया.